1 सप्टेंबर 2023 जालन्यातल्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं। यावेळी दगडफेक झाल्याचा दावा करत पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला। परिणामी या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आणि मराठा आंदोलन आणखीनच तापलं। आता हा सगळा प्रकार म्हणजे गृह खात्याचं अपयश असल्याची टीका विरोधकांनी केली। गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय पोलीस लाठीचार्ज करू शकत नाहीत असं म्हणत विरोधकांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली। या घटनेला आता काही महिने उलटले असले तरी गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय लाठीचार्ज कसा झाला असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात होता। त्यातच या प्रकरणी फडणवीसांना क्लीन चिट मिळाली आणि फडणवीस नाही तर मग कोण? आंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्ज मागचा मास्टर माइंड नेमका कोण असा प्रश्न उपस्थित होऊ लागला। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्याचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले। या सर्व घटनेला सरकार जबाबदार असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती। पोलिसांना गृह मंत्रालयाकडूनच आदेश प्राप्त झाला होता। गृह मंत्रालयाचा फोन आल्यानंतरच तिथं लाठीचार्ज करण्यात आला। वरून आदेश आल्याशिवाय जालना जिल्ह्यातील कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला अशा प्रकारे लाठीचार्ज करता येणार नाही। गृह मंत्रालयाकडून आलेल्या कॉलची चौकशी झाली पाहिजे। मंत्रालयात कोणी बोलावले होते ते तपासानंतर उघड होईलच असा खळबळजनक दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला होता। फक्त अनिल देशमुखच नाही पण विरोधी पक्षातल्या अनेक बड्या नेत्यांनी गृह खात्यावर टीका केली होती। पण या घटनेनंतर पोलिसांनी केलेला हा लाठीचार्ज चुकीचा असल्याचं म्हणत फडणवीसांनी सरकारच्या वतीनं आंदोलनकर्त्यांची माफीही मागितली आणि दिलगिरी व्यक्त केली। पण फडणवीसांवर टीका मात्र होतच होती। यातच आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले नसल्याचं आता समोर आलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी महाराष्ट्र पोलिसांकडे आरटीआय अंतर्गत माहिती मागवली होती की देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर हा लाठीचार्ज झाला का। यानंतर जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाने आरटीआयच्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले नव्हते। आता ही माहिती समोर आल्यानंतर लाठीचार्ज मागचा नेमका मास्टर माइंड कोण असा प्रश्न सगळीकडे उपस्थित झाला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून सरकारवर आता ताशेरे ओढलेत। मराठ्यांवर लाठीचार्ज ही निषेधाची बाब आहे। तो काही कौतुकास्पद विषय नाही, परंतु तो नेमका कुणी केला हे जरांगे पाटील शोधून काढतील किंवा सरकार त्याबद्दल खुलासा करेल। आंतरवाली सराटी येथील पोलिसांनी केलेला लाठीचार्ज दुर्दैवी होता असं आपलं ठाम मत आहे। हे कृत्य टाळता आलं असतं। एवढं मोठं आंदोलन सुरू असताना सरकारला त्याबद्दल कळत नाही आणि स्थानिक पातळीवर अधिकारी निर्णय घेत असतील तर हे सरकारचं अपयश आहे अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। आंतरवाली सराटी येथील अधिकारी व सरकार मराठा आंदोलन हाताळण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलं। लाठीचार्ज झाल्यानंतर आंदोलन आणखी पेटलं। सरकारला हेच पाहिजे होतं का असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। पोलिसांनी महिलांवर अमानुष हल्ला केला, पोलिसांनाही दुखापत झाली, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी झाली पाहिजे। सरकार ती करणार नसेल तर नागपुरातील हिवाळी अधिवेशनात या संदर्भात आवाज उठवणार असल्याचंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं। यानंतर मनोज जरांगे पाटलांनीही यावरून प्रश्न उपस्थित केलेत। देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत तर तो मधला माणूस कोण आहे हे आता शोधलं पाहिजे। लाठीचार्ज करणारा कोण हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर शोधून काढावं अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचंही जरांगेंनी स्पष्ट केलंय। मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला नाही हे आता समोर आलंय। त्यामुळे आता सरकार बनून सरकार इतकी शक्ती असणारा हा दुसरा व्यक्ती नेमका कोण त्याचा शोध मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा असं जरांगे म्हणालेत। तर जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी बढती करण्यात आली। यावरही मनोज जरांगे पाटलांनी टीका केली आहे। आता या प्रकरणावरून अनेक तर्कवितर्क लावले जातात, पण फडणवीसांना क्लीन चिट मिळाल्यानंतर विरोधक नाहकच फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केला। त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की जर फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नाहीत तर यामागे नक्की कोणाचा हात आहे? हे आदेश देण्याची शक्ती नेमकी कोणात आहे? तो तिसरा व्यक्ती नेमका कोण?
त्यात जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बढती यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता फडणवीस नाही तर मग लाठीचार्ज मागे नेमकं कोणाचा हात आहे? याबद्दल आपल्याला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.